आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरात जनगणना 2027च्या कामाला वेग। प्रगणक व पर्यवेक्षकांचे 3 दिवसीय प्रशिक्षण सुरू आणि 1 मे पासून स्वगणना मोहिमेचा प्रारंभ। भारताची जनगणना 2027 हे एक महान राष्ट्रीय कर्तव्य असून सटाणा नगर परिषद क्षेत्रात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा जनगणना अधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या मार्गदर्शनात या संपूर्ण प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले। जनगणनेच्या कामासाठी सटाणा शहरातील विविध शाळांमधील शिक्षक आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील मराठी इंग्लिश स्कूल, जिजामाता गर्ल्स हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, VPN विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर, प्रगती प्राथमिक विद्या मंदिर, पूज्य मणिबाई माणकलाल अग्रवाल बालविकास मंदिर, लालजी दौलत पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे। या सर्व प्रगणकांसाठी आणि पर्यवेक्षकांसाठी सटाणा नगर परिषद सभागृहात 3 दिवसाच्या 2 बॅचमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या प्रशिक्षणाचे मास्टर ट्रेनर म्हणून कार्यालय अधीक्षक विनायक खैरनार व जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस आणि संगणक अभियंता तुषार बागुल हे काम पाहत आहेत। तसेच अतिरिक्त अधिकारी मनोहर बोरसे हे या संपूर्ण कामाचे प्रत्यक्ष नियोजन करीत आहेत। यंदाच्या जनगणनेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना आपली माहिती स्वतःहून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार दिनांक 1 ते 15 मे 2026 हा कालावधी स्वगणना घोषित करण्यात आलाय। त्यात सटाणा शहरातील सर्व नागरिक, सुशिक्षित तरुण तरुणी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी हे जनगणना 2027च्या अधिकृत पोर्टल se.census.government.in किंवा मोबाईल ॲपवर जाऊन आपली स्वगणना करू शकतात। त्यानंतर जनरेट झालेला स्वगणनेचा ID SEID प्रगणकाकडे घेऊन आपली जनगणना पूर्ण करू शकतात। जनगणना ही देशाच्या भविष्यातील योजना आणि प्रगतीचा मुख्य आधार आहे। त्यामुळे सटाणा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि अधिकृत पोर्टलचा वापर करून आपली स्वगणना पूर्ण करावी असे आवाहन अधिकारी तथा मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांनी केले आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव। नमस्कार, मी ज्योती भगत पाटील। सटाणा शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना मी आवाहन करते की भारतीय जनगणना कार्यालयाने जनगणना 2027चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। ही भारतातली 16वी जनगणना, स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आणि भारतातील पहिलीच डिजिटल जनगणना आहे। तरी सर्व प्रतिष्ठित सुज्ञ नागरिकांना माझे आवाहन आहे की 1 मे ते 15 मे दरम्यान स्वगणनेचा टप्पा आहे। तरी सर्वांनी अधिकृत पोर्टलवरती जाऊन लॉग इन करावं आपल्या मोबाईल नंबरवरून आणि जनगणनेची जी घराची आणि कुटुंबाची माहिती पूर्ण त्या लॉग इन करून भरावी आणि एक SEID जनरेट होईल। तो SEID आपल्याकडे 16 मे पासून 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रगणकाकडे द्यावा आणि स्वगणना जास्तीत जास्त नागरिकांनी करावं असं मी नगर परिषदेकडून आवाहन करते। स्वगणना करून आपल्या देशाच्या विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये आपला सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती।